बिग बॉसच्या घरामध्ये सूरजने चोरी केलेली आहे आणि पॅडी भाऊने ती चोरी पकडलेली आहे आणि ते सूरजला म्हणतात की शिकलास तू म्हणजे. तर चला तर बघूयात नेमकं काय चोरलेलं आहे सूरजने. तर इकडे सूरज एकटाच बसून अंगावरती त्याने पांघरून घेतलेला असतो आणि तो एकटाच चॉकलेट खात असतो. तर इकडे पॅडी भाऊ येतात आणि म्हणतात बघू काय खातोयस. तर ते हळूच पांघरून वर करण्याचा प्रयत्न करतात. तर सूरजच्या हातामध्ये चॉकलेट असतं. तर ते चॉकलेट पॅडी भाऊ बघतात आणि म्हणतात शिकलास तू म्हणजे, हा एकटा एकटा खातोयस, घे पण म्हणत नाहीयेस मला. तेवढ्यात तिथे अंकिता येते आणि म्हणते की बघू काय खातोय. आणि सगळेजणच त्याचं चॉकलेट बघून थक्क होतात कारण चोरून खात होता. त्यावर अंकिता म्हणते खा पण चोरून नको खाऊस ना, उघडपणे खा, कोणी नाही म्हणणार नाहीये तुला. तर पॅडी भाऊ काय करतात, तोंडामध्ये चॉकलेट घेतात आणि त्याचा एक बाईट थोडासा तोंडामध्ये ठेवून म्हणतात हा खा आता. आणि सगळेच हसतात. तर तिकडून सगळेजण डीपी दादा, अभिदादा सगळेजणच त्यांना बघत बसलेले असतात. तर अशा प्रकारे सूरज इकडे चोरून चोरून चॉकलेट खातोय आणि अंकिता सांगते की एकाच दिवशी सगळं नको खाऊस, थोडं ठेव आणि उद्या खा. तर तो अंकिताला देखील चॉकलेट ऑफर करतो पण अंकिता नाही म्हणते आणि अशा पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये चॉकलेट चोर सापडलेला आहे. तर तुम्हाला हा चोर क्यूट वाटतो की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.